व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या सुनील बिल्लार, इयत्ता 7वी. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र मिळालेला हा दिवस. या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी माझ्या गुरुजनांचे हृदयापासून शतशत आभार मानते. वो खून कहोगे इस मतलब काय जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून कहोगे इस मतलब काय आ सके देश के काम नहीं, वो खून कहोगे इस मतलब काय जिसमें जीवन न रमानी हो, जो परवश होकर बहता है वो खून नहीं है पानी है. उस दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी जिस दिन सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी. बोले स्वतंत्रता के खातिर बलिदान तुम्हें करना होगा, अब बहुत जी चुके तुम जग में लेकिन आगे तुम्हें मरना होगा. आजादी के चरणों में जो जयमाला चढ़ाई जाएगी वो सुनो तुम्हारे शीशों के फूलों से गुनती जाएगी. आजादी का संग्राम कोई पैसों पर खेला जाता है, ये शीश कटाने का सौदा नंगे सर झेला जाता है. यूं कहते कहते वक्ता की आंखों में खून उतर आया, मुख रक्त वर्ण हो दुमो काड़ा, दम की उनकी रक्तिम काया. आजान बहु ऊंची करके बोले, रक्त तुम मुझे देना इसके बदले भारत की आजादी तुम मुझसे लेना. हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे, सर इनकलाब के नारे कोसे तक छाए जाते थे. हम देंगे देंगे खून शब्द बस यही सुनाई देते थे, रन में जाने को युवक खड़े तैयार दिखाई देते थे. बोले सुभाष, इस तरह नहीं बातों से मतलब सरता है. लो यह कागज है, कौन यहाँ आकर हस्ताक्षर करता है. इसको भरने वाले जन को सर्वस्व समर्पण करना होगा, अपना तन मन धन जन जीवन माता को अर्पण करना होगा. पर यह साधारण पत्र नहीं, आजादी का परवाना है. इस पर तुमको अपने तन का उज्जवल रक्त गिराना है. वो आगे आए जिसके तन में भारतीय खून बहता हो, वो आगे आए जो खुद को हिंदुस्तानी कहता हो, वो आगे आए जो खूनी हस्ताक्षर करता हो. मैं कफन बढ़ाता हूँ कि आए जो इसे हंसकर लेता हो. सारी जनता हुकार उठी, हम आते हैं माता के चरणों में हम अपना रक्त चढ़ाते हैं. 7 से बड़े युवक देखा उस दिन बढ़ते ही जा रहे थे. चाकू छुरी कटियारों से वे अपना रक्त चढ़ाते थे, फिर उस रक्त की सहाय में वे अपनी कलम डुबाते थे. आजादी के परवाने पर हस्ताक्षर करते जाते थे. उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी है विश्वास नया, उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी है विश्वास नया, जब लिखा महारणवीरों ने खून से इतिहास नया. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते इतक्या सहजासहजी मिळाले नाही. मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, भारत मातेसाठी रक्त सांडलं. या सर्व महावीरांना मी वंदन करते. जगातील श्रीमंत देश आपली खिल्ली उडवायचे, आपल्या विरोधात पाकिस्तानला आपल्या विरोधात मदत करायचे, गरीब देश म्हणून हिणवायचे. तोच माझा भारत देश. आज हळूहळू करत 2010 साली 10व्या क्रमांकावर, 2020 साली 7व्या क्रमांकावर, 2025 साली 5व्या क्रमांकावर अशीच घोडदौड करत येणाऱ्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2030 साली जगातील सर्वात श्रीमंत देश बनणार आहोत आणि पुन्हा एकदा सोने की चिडिया बनणार आहोत. त्यानंतर हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी देशात हरित क्रांती घडवून आणली आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवलं. आता आपला भारत देश जगातील कितीतरी देशांची भूक भागवतोय. त्यानंतर टर्की नावाचा हा देश पाकिस्तानचा मित्र आहे. टर्कीमध्ये जेव्हा खूप मोठा भूकंप झाला तेव्हा भारताने आपले जवान्स आणि डॉक्टर्स पाठवून त्यांची मदत केली. हेच देश जेव्हा आपल्या विरोधात कारवाई करायचे तेव्हा हा आजचा नवीन भारत देश काय करू शकतं हे ऑपरेशन सिंदूर मधून संपूर्ण जगाला दाखवून देतो. आता आपला देश महाशक्ती देश बनला आहे आणि जगात भारताच्या आवाजाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता आपल्याला भारत मातेला आणखी विकसित बनवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण रात्रदिवस परिश्रम करण्याची आणि स्वातंत्र्याची 100 वर्षे जेव्हा पूर्ण होतील तोपर्यंत भारत मातेला आणखी विकसित राष्ट्र बनवण्याची शपथ घेऊया. बोला भारत माता की, भारत माता की. जय हिंद, जय भारत.